हॅलो नमस्कार. या व्हिडिओत आपण राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस या अनुषंगाने किंवा या टॉपिक संबंधी सविस्तर अभ्यासणार आहोत. आयोग या ज्या काही संविधानिक संस्था आहेत किंवा गैरसंवैधानिक किंवा वैधानिक संस्था आहेत त्यावर आयोग सातत्याने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा जे काही कंबाईनची पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा आहेत त्यामध्ये आपल्याला या संवैधानिक संस्थांवर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही संविधानिक संस्था आहेत ते परीक्षेच्या अनुषंगाने आपण सविस्तर पद्धतीने ते अभ्यासात आलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासंदर्भात ज्या काही तरतुदी आहेत राज्यघटनेमध्ये त्यानंतर याचे कामकाज, या आयोगाचे कामकाज कशा पद्धतीने चालतो, त्यानंतर या आयोगाला ज्या काही मागासवर्गीय ठरवण्याच्या कुठल्या मागासवर्गीय आयोगासंदर्भात किंवा मागासवर्गीय जातींसंदर्भात जे काही अधिकार प्राप्त होतात ते कशा स्वरूपाचे होतात ते सविस्तर या व्हिडिओत आपण बघणार आहोत. सो भारतीय राज्यघटनेच्या कलम 338(ब) यानुसार या आयोगाची स्थापना करण्यात म्हणजे राज्यघटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली. सुरुवातीला 1993 मध्ये ज्यावेळी 1990 काय झालं की मंडल कमिशन आहे त्या मंडल कमिशनच्या शिफारशीनुसार सुरुवातीला ही एक वैधानिक आयोग म्हणून स्थापन करण्यात आलेले होते. मंडल कमिशनच्या आधी जो मंडल केस खटला झालेला होता त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली होती की राष्ट्रीय जे काही राष्ट्रामध्ये मागास जाती आहेत त्या मागास जातीच्या ज्या काही अधिकार आहेत ते ठरवण्याचा किंवा कुठल्या जातीला मागास जातीमध्ये समावेश करा या संदर्भात काही तरतुदी तयार करण्यासाठी एक आयोग असावा अशा पद्धतीची शिफारस केलेली होती किंवा अशा पद्धतीचा एक जो निकाल आहे तो दिलेला होता. आणि त्यानुसार 1993 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल कमिशनने राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आले. सुरुवातीला ही वैधानिक संस्था होती, मात्र 2018 मध्ये 102व्या घटनादुरुस्तीनुसार 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार या आयोगाला घटनात्मक संस्था किंवा संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. सो बघूया, लेट स्टार्ट. आता या आयोगाची स्थापना कशी, तर मंडल खटल्याच्या निकालात म्हणजे 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या कोणत्याही ज्या काही वर्गाच्या मागासवर्गीयांच्या यादीत अल्पसमावेश असेल किंवा अतिसमावेश असेल किंवा समावेश न करण्याच्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी एक कायमस्वरूपी वैधानिक संस्था स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. ओके. म्हणजे मंडल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या जातीच्या नागरिकांना त्या मागासवर्ग म्हणून अल्पसमावेश द्यावा किंवा अतिसमावेश किंवा त्या जातीला या मागासवर्ग गटातून वगळावे त्या संदर्भात ज्या काही तक्रारी येत होत्या त्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी एक वैधानिक संस्था असावी अशा पद्धतीने निर्देश सरकारला दिले. आणि त्यानुसार 1993 मध्ये केंद्र सरकारने काय केलं तर एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके. आता सुरुवातीला ही आयोग वैधानिक संस्था होती. ओके. वैधानिक म्हणजे काही संविधानामध्ये त्या संदर्भात कुठलेही बदल किंवा कुठलाही आर्टिकल समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र 2018 मध्ये 102व्या घटनादुरुस्तीनुसार 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार आयोगाला घटनात्मक दर्जा दिला गेला. त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करून नवीन कलम 338(ब) ओके 338(b) या नवीन कलमाचा समावेश करण्यात आला. आणि शिवाय आयोगाला सोपवण्यात आलेल्या कामांची व्याप्ती नव्या सरकारच्या काळातही वाढवण्यात आलेली. ओके. सो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांचे हित अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी हे करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच नव्या आयोगाचा जो घटनात्मक दर्जा आहे तो राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, जे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हे सुद्धा आपण सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. सो अशा पद्धतीने या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला देखील आता संवैधानिक दर्जा दिलेला आहे, कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्यात आलेला आहे. आता या आयोगामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे जे काही सदस्य आणि अध्यक्षांची रचना असते त्याच पद्धतीने या आयोगात देखील एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 इतर सदस्य असतील अशा पद्धतीचे, म्हणजे 5 सदस्यीय ही बॉडी असेल, ही संस्था असेल अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यांची नेमणूक कोण करतील तर नेमणूक हे राष्ट्रपती करीत असतील. ओके. आपल्या सही शिक्क्यानिशी ते नेमणूक करीत असतात.
आणि त्यांच्या सेवेच्या जे काही अटी आहेत किंवा कार्यकाळ आहेत ते ठरवण्याचे अधिकार देखील या राष्ट्रपतींकडेच असतो. ओके, आता यांचे अधिकार कुठले आहेत त्या संदर्भात किंवा त्यांचे जे कार्य आहेत ते कार्य कुठले आहेत ते आपण बघूयात. आता आयोगाची जी कार्य आहेत त्या आयोगाच्या कार्यामध्ये आपल्याला दिसून येतात की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास प्रवर्गासाठी जे काही घटनात्मक व इतर कायदेशीर संरक्षणासंबंधित सर्व बाबींची चौकशी करणे व देखरेख करणे व त्या कामांचे मूल्यमापन करणे या संदर्भाचे जे कार्य आहेत ते हे आयोग पार पाडित असतात. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकंदरीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या जे मागास प्रवर्ग आहेत त्यांना घटनात्मक व कायदेशीर संरक्षण संदर्भात जे काही चौकशी किंवा देखरेख करण्याचे काम हे आयोग करीत असतो. दुसरी गोष्ट, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या जे काही हक्कांपासून किंवा संरक्षणापासून जे काही वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांसंदर्भात जे काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारींची चौकशी करणे देखील चौकशी करण्याचे काम देखील या आयोगाकडे सोपवण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने चौकशीची देखील ते मूल्यमापन किंवा तक्रारींची चौकशी करू शकतात. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय सामाजिक व आर्थिक विकासात सहभागी होऊन सल्ला देणे तसेच केंद्र व राज्यांतर्गत त्यांच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे अशा पद्धतीने म्हणजे जे काही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास घटक आहेत त्या मागास घटकांसंदर्भात शासन वेगवेगळ्या योजना किंवा ध्येय धोरणे राबवत असतील तर ते ध्येय धोरणे कशा पद्धतीचे असले पाहिजे त्या संदर्भात सल्ला देऊ शकतात. सोबतच जे काही विकासाच्या ज्या प्रगतीचे जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन करण्याचे काम आयोग करीत असतो. त्यानंतर त्यांच्या सुरक्षांचा जे काही कार्याचा अहवाल आहे, ओके, सुरक्षा उपायांच्या ज्या काही म्हणजे मागासवर्गीयांसंदर्भात जे काही सुरक्षा उपाय योजले गेलेले आहेत त्या उपायांच्या कार्याचा अहवाल दरवर्षी किंवा त्यांना योग्य वाटतील अशा वेळीस राष्ट्रपतींसमोर सादर केले जातो. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांचे जे काही संरक्षण आहेत, कल्याण आहे, सामाजिक आर्थिक विकासासाठी किंवा त्यांच्या सुरक्षा उपायांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी किंवा इतर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने किंवा राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात शिफारशी देण्याचे काम देखील हे आयोग करीत असतो. ओके, आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे जे काही संरक्षण आहे, कल्याण आहे, विकास आणि उन्नती आहे त्या संदर्भात राष्ट्रपती वेळोवेळी निर्दिष्ट करतील असे विषय या आयोगाकडे सोपवले जातात. सो एकंदरीत जेव्हा आपण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग बघतो त्याच पद्धतीने या आयोगाचे कार्य देखील सिमिलर आहे, फक्त त्या कॅटेगरीनुसार थोडाफार प्रमाणामध्ये बदल करण्यात आल्याचे आपल्याला लक्षात येतो. आता हे आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केला जातो, वार्षिक अहवाल. ओके, तर वार्षिक अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला जातो. राष्ट्रपती ज्या पद्धतीने आपण NC-SC, NC-ST चे जे अहवाल आहेत ते संसदेसमोर मांडतात त्याच पद्धतीने हे अहवाल देखील मागासवर्गीय संदर्भाचे जे अहवाल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सादर केले आहेत ते अहवाल देखील जे काही राष्ट्रपती असतात ते संसदेसमोर मांडत असतात. आणि अशा वेळेस त्या शिफारशींवर किंवा त्या जे आयोगाने जे आपल्या अहवालात ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींवर कारवाईची माहिती निवेदन त्या संसदेमध्ये मांडताना देतात की त्या ज्या शिफारशी आहेत आणि शिफारशी ज्या संसदेमध्ये जर मान्य झाल्या नाहीत, आयोगाने दिलेल्या शिफारशी जर संसदेत मान्य झालेल्या नाहीत तर अशा वेळेस आयोगाला संबंधित एखाद्या निवेदनामध्ये ते का मान्य झाले नाही या संदर्भाची जी कारणे आहेत ते आयोगाकडे राष्ट्रपतींकडे पाठवणे आवश्यक असतो. त्यानंतर राज्याचा जेव्हा विचार करतो तर राज्यात संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांकडे राष्ट्रपती ते अहवाल पाठवत असतात आणि राज्यपाल ते अहवाल विधिमंडळामध्ये मांडत असतात आणि विधिमंडळाने मध्ये जे ते अहवालावर ज्या काही शिफारशी आयोगाने दिलेल्या आहेत ते शिफारशी मान्य केल्या नाहीत तर केंद्राप्रमाणेच ते का मान्य केलेलं नाहीत त्याची कारणे एक निवेदन देऊन त्या निवेदन राज्यपालांकरवी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवले जातो. ओके, सो आता आयोगाचे अधिकार कुठले आहेत, कोणते अधिकार आयोगाकडे सुपूर्द केलेले आहेत. सो या ठिकाणी आयोगाला स्वतःच्या कार्यपद्धतीचे नियमन ज्या पद्धतीने आपण NC-ST, ओके, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब अँड शेड्यूल्ड कास्ट संदर्भात जे काही अधिकार प्राप्त आहेत त्याच पद्धतीचे अधिकार या आयोगाला प्राप्त आहेत. ओके, सो याच्यामध्ये आपण बघू शकता की आयोगाला कोणत्याही प्रकरणाचा तपास करताना किंवा कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना
दिवाणी न्यायालयाप्रमाणे खटला चालविण्याचा अधिकार असतो. ओके. भारताच्या किंवा इतर अधिकारांमध्ये भारताच्या कोणत्याही भागातून एखाद्या व्यक्तीला बोलावून किंवा उपस्थित राहून एखाद्या शपथेवर जर त्याने एखादी शपथ नोंदवली असेल तर त्या शपथेची तपासणी करण्याचे काम हे आयोग करीत असतो. सोबतच कोणत्याही दस्तऐवजाचा शोध घेणे किंवा सादर करण्यासंदर्भात जे कार्य आहेत ते त्या कार्यासंदर्भाचे जे काही अधिकार आहेत ते या आयोगाकडे असतो. एखाद्या प्रतिज्ञापत्रावर पुरावे प्राप्त करण्याचा अधिकार देखील यांच्याकडे यांना असतो. त्यानंतर कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतीही मागासवर्गीय संदर्भात जी काही सार्वजनिक नोंद आहे ते सार्वजनिक नोंद मागवण्याचे जे विशेष अधिकार आहेत ते आयोगाला दिलेले आहेत. न्यायालय किंवा ते कार्यालय त्यांना नाकारू शकत नाही. सोबतच साक्षीदार किंवा कागदपत्रांच्या तपासणीसाठी समन्स जारी करणे एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला जेव्हा मागासवर्गीय समुदायांच्या हिताचे हनन झालेले आहे अशा पद्धतीने जर एखादी बाब समोर आली तर अशा वेळेस संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला तशा पद्धतीची तपासणीसाठी समन्स जारी केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे राष्ट्रपती ठरवू शकतील अशी इतर कोणतीही बाब जर उद्भवली असेल तर ते राष्ट्रपती एखाद्या त्या संदर्भाने या आयोगाकडे ते विषय विनिर्दिष्ट करतात. ओके. आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांवर ज्या काही परिणाम करणाऱ्या सर्व प्रमुख धोरणं आहेत, प्रमुख धोरणात्मक ज्या बाबी आहेत त्यावर केंद्र सरकार, राज्य सरकारांनी आयोगाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीची तरतूद देखील किंवा अशा पद्धतीचा अधिकार देखील या आयोगाला प्राप्त होत असतो. आता या संकीर्ण याच्यामध्ये काही जे महत्त्वाचे आहेत फॅक्च्युअल ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो तर ते काय तर पहिले जे मागासवर्गीय आयोग आहेत ते कधी स्थापन झालेले होते ते 1950च्या दशकात आय थिंक 1957 या 58मध्ये ते झालेलं होतं. सो तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो 1950च्या दशकात काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात आलेला होता. ओके. त्यानंतर 1970च्या दशकात म्हणजे साधारणतः 78-79मध्ये दुसरा मागासवर्ग आयोग B.P. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आला आणि 1993मध्ये जेव्हा वैधानिक संस्था म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार जेव्हा नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाले तर त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती R.N. प्रसाद हे होते. पहिले अध्यक्ष वैधानिक संस्था म्हणून जे स्थापन झालेले होते त्या आयोगाचे पहिले अध्यक्ष हे न्यायमूर्ती R.N. प्रसाद हे होते. हे आपल्याला माहिती असायला हवे. आणि सध्या जर विचारलं की सध्या आयोगाचे अध्यक्षपदी कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे हंसराज गंगाराम अहिर हे या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे देखील आपल्याला माहिती असायला हवे. त्यांचा कार्यभार 2/12/2022 पासून सुरू झालेले आहे. ओके. अशा पद्धतीने आपण ज्या काही राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे त्यानंतर त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोगासंदर्भात सविस्तर विश्लेषण केलेलं आहे किंवा सविस्तर अभ्यासलेलं आहे. जवळजवळ ज्या काही वैधानिक संस्था होत्या त्या सविस्तर पद्धतीने आपण ज्या पॉलिटी संदर्भात आयोग प्रश्न विचारतो ते जवळजवळ पूर्ण जे घटनात्मक संस्था आहेत ते आपण बघितलेलं आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आयोग पूर्वपरीक्षेमध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतो त्या संदर्भात आणखी काही व्हिडिओ बनवणार आहे किंवा ते लेक्चर या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. सो अशा पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पण शेअर करा आणि जर या लेक्चरची PDF हवी असेल तर या ठिकाणी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते टेलिग्राम चॅनलची लिंक किंवा जे काही प्लेलिस्ट आहे ते सुद्धा अवेलेबल करून देण्यात येईल. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.